आज एक भयानक गोष्ट समोर आली। येत्या 15 दिवसांत भारताचा 80 ते 90% भाग भीषण उष्णतेच्या लाटेत होरपळला जाणार आहे। अनेक भागात पारा 43 ते 45 अंशांच्या पुढे जाणार आहे। हा निसर्गाचा कोप नाही, आपल्या कर्माचं फळ आहे। आपण विकासाच्या नावाने झाडं तोडतो आणि उन्हाळा वाढला की सरळ एसी लावतो, पण हा एक असा चक्रव्यूह आहे जिथे आपण स्वतःच्या सुखासाठी पृथ्वीला अजून जास्त तापवतोय। आपल्याला रोजच्या जीवनात लागणारी वीज आजही मोठ्या प्रमाणात कोळसा जाळून तयार होते। आज फॅन आणि एसी लावून या उष्णतेपासून आपण वाचू, पण उद्या काय? सध्या आपण एका अशा वळणावर आहोत जिथे स्वतःचा बचाव करणं हाच विनाशाचा मार्ग ठरतोय। दुसरीकडे इराण अमेरिका संघर्षासारख्या युद्धांमुळे जगाचं लक्ष पर्यावरणावरून हटून शस्त्रास्त्रांकडे गेलंय। गॅस आणि तेलाचे भाव वाढल्यामुळे जग पुन्हा कोळशाकडे वळतंय। एका मिसाईलच्या स्फोटातून जेवढं कार्बन उत्सर्जित होतं ते कमी करायला आपल्याला हजारो झाडे लावावी लागतील। युद्ध फक्त कोणा देशाविरुद्ध नसतात, ते निसर्गाविरुद्ध सुद्धा असतात। भारत अक्षय ऊर्जेचं मोठं ध्येय ठेवून आहे, हे चांगलंच आहे, पण विरोधाभास पहा। उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांसह अनेक राज्यात प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते। स्थानिकांना रोजगाराचं गाजर दाखवून उद्योजकांना कवडी मोलाने वनक्षेत्र दिली जात आहेत। सगळ्याच सरकारांमध्ये हे थोडंफार फरकाने होत आलंय। यावर खरं तर शासनाला जाब विचारायला हवा। निसर्ग हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनायला हवा, तेव्हाच ही परिस्थिती बदलेल। यासोबतच या उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याबरोबर निसर्गालाही थोडा गारवा देऊया। पक्ष्यांसाठी पाणी ठेवूया, शक्य असेल तिथे झाडे लावूया आणि लक्षात ठेवूया, ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा म्हणून नाही मिळाली, तर ती आपण पुढच्या पिढीकडून कर्ज म्हणून घेतली आहे।